नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा. माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आज सातारा जिल्ह्यातील जावली, महाबळेश्वर, पाटण आणि सातारा या तालुक्यातील धनदांडग्यांनी खरेदी केलेल्या शेकडो एकर जमिनीच्या भूखंडाची खरेदीची चौकशी होईपर्यंत जे जलपर्यटन असेल किंवा पर्यटन प्रकल्प जे आता प्रस्तावित आहेत त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे. यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जावली, महाबळेश्वर, पाटण आणि सातारा या 4 तालुक्यामध्ये पुणे, मुंबईच्या तसेच गुजरातच्या काही धनदांडग्यांनी खरेदी केलेल्या शेकडो एकर भूखंड आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल किंवा सह्याद्री पश्चिम घाट हा आंतरराष्ट्रीय जैविक संपत्तीचा वारसा आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि सध्या स्थितीला जे काही जमिनीची खरेदीचे व्यवहार झालेले आहेत ते सर्व शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने विकत घेऊन या धनदांडग्यांनी घेतलेले आहेत. जे पर्यटन किंवा इतर जे व्यवसाय धोरण करायचं राबवण्याचं जे महाराष्ट्राने केंद्र शासन ठरवलेलं आहे त्याच्यामुळे जागतिक वारसा स्थळाला धक्का पोहोचणार आहे, पर्यावरणाची हानी होणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ह्या जमिनी कशा कवडीमोलदारांनी खरेदी केलेल्या आहेत त्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या जलपर्यटनाला स्थगिती द्यावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांना केलेली आहे. त्याबाबत सातबारे सुद्धा मी या ठिकाणी जोडलेले आहेत की जे काही धनदांडग्यांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. धन्यवाद.